प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेमुळे मवियाच्या जागांचं वाटप हे खोळंबलेलं असल्याची माहिती आता समोर येते। येत्या 27 आणि 28 तारखेला महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात अंतिम चर्चेला सर्वपक्षीय नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। मवियातील सर्वपक्षीय नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। राज्यातील 48 जागांपैकी 39 जागांवर एकमत झालं असून 9 जागांचा तिढा अद्यापही कायम आहे आणि वंचितच्या भूमिकेमुळे म्हणजेच प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेमुळे हे जागा वाटप खोळंबलं असल्याचं देखील आता बोललं जात आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओमकार वाबळे। ओमकार, प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेमुळे मवियातील जागा वाटप खोळंबलंय असं बोललं जात आहे, काय अधिकची माहिती आहे? महाविकास आघाडीची येत्या 27-28 तारखेला बैठक पार पडणार आहे। त्यावेळी सगळं अंतिम या सगळ्याला आपण असं म्हणू की एक फिनिशिंग टच या सगळ्याला दिला जाईल। पण 48 मधल्या 39 जागांचं वाटप या जागांवर सुद्धा आतापर्यंत एकमत झालं असलं तरी सुद्धा उरलेल्या 9 जागांचे संपूर्ण प्रकरण आहे आणि या 9 जागांमध्ये वंचितला द्यायच्या जागा आहेत। त्या जागांमधल्या 4 जागा असं महत्वाच्या आहेत। दक्षिण मध्य मुंबई असेल, अकोल्याची जागा असेल किंवा हिंगोलीची जागा अजून खाली ठेवण्यात आलेली आहे। सगळ्या प्रकरणामध्ये या ठिकाणी नक्की कोणता उमेदवार द्यायचा, वंचितला जागा द्यायच्या की नाहीत ह्या सगळ्यावरती चर्चा चालू आहे। पण प्रकाश आंबेडकरांनी जो कॉमन मिनिमम प्रोग्राम सांगितला होता त्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा होता। त्यांचं असं म्हणणं होतं की आधी महाविकास आघाडीने त्यांचा फॉर्म्युला काय हे आपल्याला सांगावं आणि मग आम्ही आमचे आकडे सांगू। आणि या सगळ्यामुळे प्रकाश आंबेडकरांच्या याच भूमिकेमुळे हे जागा वाटप आणखी पुढे जाईल असं दिसतंय। आताच्या घडीला खरं तर मागच्या 15 ते 16 तारखेपर्यंतच हे सगळं जागा वाटप पूर्ण होणं अपेक्षित होतं, पण आंबेडकरांचं आणि काँग्रेसमधल्या काही नेत्यांचं यामध्ये अजून सूत जुळून आलेलं नाहीये आणि त्यामुळेच ह्या जागा वाटप आणखी पुढे गेलंय। रमेश चन्नीथला जे प्रभारी त्यांनी आता सांगितलं की 27-28 या 2 तारखा फायनल होतील, पण तरी सुद्धा प्रकाश आंबेडकर आता आघाडीसोबत राहत आहेत आणि जर राहणार असतील तर जागा वाटपावरून हा तिढा सुटणार आहे का हे पाहणं महत्वाचं नाही। आता हे आणखी सगळ्या पुढचे टॉक्स यातून इनिशिएट होतील। नक्कीच ओमकार, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात।